नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवप्रसाद टॉवर सेक्टर 20B ऐरोली या ठिकाणी आलेले आहोत. शुभांगी महेश पाटील या वहिनींना भेटणार आहोत. जागतिक मराठी भाषा दिन आणि या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चला सुरुवात करूया गप्पांना. भेटूया पाटील कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची लागली मला चाहूल. बर. महेश रावांचं नाव घेते. आदेश भाऊजींचं माझ्या घरात पाहून. काय सांगता. द्या ओळख करून सगळे. नमस्कार. हे आई. हे नमस्कार. माझे बाबा. नमस्कार. हे माझे मोठा जाव. नमस्कार. हे माझे धीर मोठे नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी बहीण आणि ती माझी बहीण आणि नमस्कार. माझ्या सोसायटीच्या सगळ्या मैत्रिणी. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? शाळा गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा, धुळे जिल्ह्यात. तुमचं? श्री शिवाजी हायस्कूल नवापूर, नंदुरबार डिस्ट्रिक्ट. सेम बिलॉंग्स धुळे डिस्ट्रिक्ट. धुळ्यामध्ये. कसं गेलं बालपण? सदन मस्त छान, म्हणजे एकदम नॉर्मल. जास्त स्टँडर्ड नाही, जास्त लो नाही, शांततेत छान गेलं. बालपण जसं जायला हवं तसंच गेलं. शांत होता बालपणी? मी नाही, मैत्रिणी सांगते. इन शॉर्ट आताही नाही. म्हणजे उत्साह सतत. सत्य. काय म्हणजे तुम्ही सांगा, त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा. ती खूप एक्सायटेड असते कुठली गोष्ट नवीन करते त्यावेळेस सुद्धा, किंवा तिला जी आवडते ती गोष्ट जर ती करत असणार तर ती खूपच एक्सायटेड होऊन करते. चांगलं आहे ना. मग हे तिच्या या स्वभावामुळे काय होतं की तिथलं वातावरण संपूर्णतः चेंज होतं. खूप वेगळं अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. कसं वाटतं ऐकून? त्यांचं मत माझ्याविषयी आता मी काय बोलणार. म्हणजे आहे मी एक्साइटमेंट, आहेत माझ्यात एक्साइटमेंट, पण इट्स ओके. मला माझा स्वभाव येतो. चांगलं आहे ना. छान आहे, खूप छान. कसं जमलं? कसं लग्न? अरेंज मॅरेज. कसं काय हो? कसं काय? कांदा पोहे हो, आपलं मराठी. कोणी सुचवलं हो कांदे पोहे खायला? कांदे पोहे खायला ऍक्च्युली रिलेशन मध्ये होते. माझी मावशी आहे, देसाई मावशी. बर. माझ्या ज्या ननंदबाई आहेत ना, त्या त्यांच्या भाचे सून आहेत. आणि ते रिलेशनच होतं आणि माझ्यासाठी पप्पांनी स्थळ बघणं सुरू केलेलं. आणि मावशीला माहिती होतं की हा मुलगा चांगला आहे म्हणून. मग मावशीने बायोडाटा दिला की हा मुलगा चांगला आहे. मग ते आपली महाराष्ट्रीयन पद्धत, आई वडील आमंत्रण द्यायला गेले. तुम्ही कधी बघितलं त्यांना? बघायला आले तेव्हाच. त्याच्यापूर्वी कधी बघितलं नव्हतं नाही. एकमेकांना? नाही कधीच नाही. नाही, बिलकुल नाही. तुम्ही पण त्याच दिवशी येस बघितलं? सर. आणि बेसिक गोष्ट की आम्ही दोघं एकाच लोकॅलिटीमधून आहे. म्हणजे तालुका शिंदखेडा प्लेस सेम. तालुका प्लेस मध्ये. ही पण माझं जे विलेज आहे सुकवत म्हणून, तेही तापी काठी आहे. आणि हिचं जे नेटिव्ह आहे अमळथे, तेही तापी काठी. व्हेरी गुड. तापी. तापी तापी नदी. तापी नदी. पण त्याच्यातच तापी हा शब्द आहे. मी तापी नाहीये. मी कधी म्हटलं तापी? अरे तापी नदी कशी? नदी वाहत असते, सॉरी. हो की नाही? असं मी म्हटलं. मी कधी म्हटलं महापूर येतो म्हणून? नाही, येतो ना सर कधी. हा, येतो. आता बंद झालाय, आधी येत होता. आता पावसाळाच कमी झालाय. पण लग्न ठरल्यानंतर लग्न झालं कधी? किती महिन्यांनी? फेब्रुवारीत लग्न ठरलं आणि एप्रिलमध्ये एंगेजमेंट झाली आणि मे 2005ला लग्न झालं. पण मग त्यावेळेला संपर्कात होता तुम्ही दोघे? एंगेजमेंट नंतर संपर्कात होतो. लग्न ठरल्यावर नाही? लग्न ठरल्यावर नाही. नाही. लग्न ठरल्यावर नाही. मग लग्न ठरलं ते आपलं नारळ गोटा होतं आणि नंतर त्यांनी एंगेजमेंट केलं लगेच. मग एंगेजमेंट नंतर मग संपर्कात होतो. कसं काय संपर्कात? म्हणजे हे हिंमत नव्हती कॉल करायची. आता 15-20 वर्षापूर्वी ही मावस बहीण, माझी फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, तिने सुरुवात केली. तिने त्यांना कॉल केला की तिला कॉल करा.
गप्पा मारा. मधाने साहेबांनी मला कॉल काय हो काय 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 झालं? नंबर कसा तुमचा त्यांना मिळाला? तिने दिला. दिला हा, आणि मग काय झालं? मैत्रिणीने दिला. म्हणजे त्यांनी मला कॉल करून सांगितलं की त्यांना त्यांच्याशी बोला म्हणून किंवा त्यांना तुमच्याशी बोलायचं म्हणून. मग मी कॉल केलेला आणि मग तिथून आमचं कम्युनिकेशन सुरू झालं. त्याच्यानंतर मग ही हॉस्टेलला असायची आणि त्यावेळेस कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायचे कारण की कुठे फोन करायचा हा एक इश्यू होता. तर मग मी एक मोबाईल गिफ्ट दिलेला. परत तो घेतला, तो भाग वेगळा. काय हो? लगेच घेतला. का? तो फक्त बोलण्यासाठी दिलेला, लगेच घेतला. का असं केलं तो? अच्छा, मोबाईल देऊन ठेवला होता तुम्ही? मोबाईल दिला. मग मी हॉस्टेलला, म्हणजे मी LLB सेकंड इयर करत होते तेव्हा. मग तेव्हा नॉर्मल हॉस्टेलला असताना मग किती तास बोलायचे तेव्हा? माय गॉड, रात्र बोलायचं. म्हणजे भरपूर वेळ बोलायचं. किती? 2 तास? नाही, अनलिमिटेड. 4 to 5 hours कंटिन्युअस. भरपूर 4 ते 5 तास. कटच नाही करायचे? नाही, तू कट कर, मी कट करतो, तू कट कर. ते मग अशी त्यांनी तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं, तुम्ही त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगितलं? निगेटिव्ह म्हणाल तर त्यांच्या स्वभावात काहीच नाहीये. मी फक्त कॅमेरा समोर नाही सांगते, मी रिअल सांगते. ही इज अ परफेक्ट मॅन. म्हणजे तुम्ही म्हणाल ना तुम्हाला हे नाही येत का, पॉसिबल नाही, सगळं येतं. मी आता म्हणजे हे करते, आयब्रो पासून, स्टिचिंग पासून, पेंटिंग पासून, इलेक्ट्रिशियन पासून, कुकिंग, पेंटिंग, म्हणजे सगळं येतं. मुलींचे माझे हस्बंड हेअरकट पण करतात. अरे वा. ऑल इन वन. ही इज ऑल इन वन, परफेक्ट. म्हणजे कुठलाही माझ्या मैत्रिणीला हेवा होईल असे माझे मिस्टर आहे. आणि शिवाय इंजिनियर, म्हणजे माझ्या मनासारखं. हो का? बरं. मग रागवत तर कधीच नसाल तुम्ही त्यांच्यावर? खूप कमी. हो ना, कारण ते संधीच देत नसते. हो, खूप कमी. खूप रेअर. कधीतरी डिस्कशन मध्ये इश्यू झाला तर सेल्स, मला वाटत नाही की आमचं खूप मोठं भांडण झालं. नाही, तसं होई नाही. तसं नाही. पण तुमच्या घरात आवाज मोठा कोणाचा आहे? नाही, नॉर्मली एव्हरी टाइम आवाज मोठा यायचा. नॉर्मली गॉड गिफ्ट आहे सर आवाज माझा. बघा आता कसा येणार आहे, इथे गॉड गिफ्ट आहे आवाज. गाणं म्हणा. बाबा गॉड, हॉस्टेलला सगळेजण मला गाणंच म्हणाला सांगायचं आणि मी कधीच म्हटलं नाही. एक माय गॉड, सर माझा आवाज. जेवढे हॉस्टेल मधले तेवढ्या आज बघताना किती आनंद होईल. एक लवकर कुठलंही म्हणा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हम नवा. अरे छान आहे आवाज. बाय गॉड. म्हणजे माझ्या मैत्रिणी मला फाटलेला स्पीकर म्हणतात. सिरियस. कुठल्या मैत्रिणी? हॉस्टेलच्या मैत्रिणी ह्या दोघी हिने नाव दिलेलं. आणि हिच्यामुळे जर माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणी प्रोग्राम बघत असतील त्याही मला फाटलेला स्पीकरच म्हणायचा. पण तुम्हाला माहितीये का, आता त्यांना असं वाटेल की तो स्पीकर आज झी मराठीवरून त्यांच्यापर्यंत आवाजाच्या रूपाने पोहोचला. कळलं? मग आता किती चांगली गोष्ट. इतकं छान गायलात. तेव्हा गायला असतात तर बरं झालं असतं. मी गायली नाही सर, कॉम्प्लेक्स होता तेव्हा फार. तुमच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला माझा. क्या बात आहे. अरे मला तेव्हा सांगायचं ना, मी हॉस्टेलला आलो असतो भेटायला. माहिती नाही ना तेव्हा. अरे वा. पण वहिनी खरंच आता जसे हसत आहात तसेच हसत राहा. आता काय करता तुम्ही? मी आता प्ले ग्रुप, नर्सरी आणि एक्सरसाइजचे क्लासेस घेते. बरं वहिनी, आता ना एक खेळ आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात. त्या एक चिठ्ठ्यांमधून तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं. वेळ आहे 1 मिनिटाची. बघूया चांदीची अन्नपूर्णा आणणार का. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला वेळ सुरू. लवकर ती समोर का? हळूहळू वरती. हा, आकाशवाणी. 20 सेकंद झाली. वासरात लंगडी काय शहाणी. इकडे 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 इकडे. एक देऊ नका कोणी. वासरात लंगडी काय शहाणी. ये गेट गेट गेट. लवकर वाच. हो हो. 10 9 घंटी पिठाची गरणी. 8 7 6 मिळाली 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 4 मिळाली. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन.
चांदीची तुळस मिळाली Thank you. तुम्हाला. अभिनंदन वहिनी. आणि वहिनी ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आहे. वा थँक्यू. नमस्कार. खुश आहेत सगळे? हो हो ना. इतके दिवस बोलू शकत नव्हते ते लिहून ठेवलंय त्यांनी. हो. बघूया काय म्हणतात घरातले. चिडचिड खूप सुरू असते तुम्ही. चिडचिड आणि माझी चिडचिड कधी केली मी फर्स्ट स्टेशनला मी दोनच व्यक्तींवर चिडचिड करते, एक तर लहान बहीण, एक तर ती मावस बहीण. बाकी एरवी मी चिडचिड जास्त करत नाही. कोणावरही करत असाल चिडचिड करता असं लिखित ओके आरोप ओके आहे. ओके लिखित आरोप. मान्य आहे? कधीतरी नाही बघा कारण नका सांगू. हो की नाही एवढं सांगायचं. नाही सर. कोणत्याही गोष्टीत कंजूसपणा असतो. हो कंजूस. फुल्ली ॲग्री सर. हा? हो पूर्णपणे समर्थन आहे. हो का? हो. आळशीपणा करता. कधी कधी सॅटर्डे संडे स्वयंपाक करायचा कंटाळा असतो. हो कधी कधी. बाहेरून छान मागवणं करायचं. जास्त बरं वाटतं. नाही नाही. बाहेरचं फूड माझ्या घरी अलाउड नाही, नाही का हो? कारण मी जिम करते, वर्कआउट करते, फिटनेसचं मला महत्व आहे. म्हणजे आवडत नाही म्हणजे काय की मी बनवतो म्हणून मग मला बनवायचं. तुम्ही बाहेरचं म्हणजे घरातलंच बनवतो. हे बरं आहे. बाहेरचं फूड नाही होत, घरातलंच स्वतः नाही फूड. तयार करत त्यांना कामाला लावता तुम्ही. वकिलीचं शिक्षण घेतलं पण त्याचा उपयोग नाही. कसं असतं काही वेळा प्रत्येक गोष्ट आरोप मान्य आहे हो का? हो हो तुम्ही मान्य कारणच देताय प्रत्येक गोष्टीची. मान्य आहे मान्य आहे. एकच गोष्ट 10 वेळा सांगत असतो. हो मान्य आहे. गाणी लिहिलंय का ते? बरं मिस्टरांची इच्छा आहे तुम्हाला एक इंजेक्शन द्यावं. ओ माय गॉड, फोबिया आहे मला इंजेक्शन. काय होतं तुम्हाला इंजेक्शन? फोबिया आहे इंजेक्शनचा. म्हणजे जगात 2% अशी लोक आहे की त्यांना इंजेक्शनचा फोबिया आहे, त्याच्यातली मी एक आहे. म्हणजे काय असतं? खूप घाबरते मी. ते निडल बघितली ना तरी अंगात माझे सासरकडच्या मंडळी ते छान एक्सप्लेन करू शकतात की त्यांना माहिती आहे मी किती घाबरते असं. काय करता? घाबरता म्हणजे काय? पूर्ण ब्लड सळसळतं अंगात, बीपी वाढते, घाम येतो, खूप घाबरते मी. म्हणजे त्याच्यासाठीच इंजेक्शन द्यायचं असतं. बरं वहिनी, हे जे आरोप केले त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काही आरोप मान्य आहेत मला. काही आता संसाराच्या बापाने जो माझा वकिलीचा प्रश्न होता, मी आधी प्रॅक्टिस करायला ट्राय केलं पण मुलींमुळे नाही होऊ शकलं, म्हणून मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. तुमचं काय म्हणणं आहे? हिने मध्यंतरी LLBच्या बेसवर तिने सुरुवात केलेली, पण लहान मुलांची आबाळ होत होती, म्हणजे बाहेर कुठं ठेवायचं. आणि त्याच्यामुळे आम्ही म्युच्युअली ते ॲग्री केलं की असं काहीतरी बिझनेस करूया की पर्सनल लाईफ ॲज वेल ॲज प्रोफेशनल लाईफ दोघं बॅलन्स होती. आणि म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला. चित्र काढायचंय वहिनी आता. बापरे. हं? ड्रॉइंग काय ते ड्रॉइंग निघालं? चला बघूया. घ्या ड्रॉइंग मध्ये पेन घ्या. मास्टर. चूक 2. ट्यूबलाईट मगाशी सांगितलं होतं पण ठीक आहे. 3. अभिनंदन. चला हे बक्षीस मिळालं. भिंत बघते मी, मला नाहीये ड्रॉइंग यार. मला नाहीये ड्रॉइंग नाहीये. तुमच्या ह्या कोण आहेत? कोण? मैत्रिणी? बहीण. कशालाही पाल म्हणता का हो तुम्ही? अभिनंदन वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू सर. अभिनंदन. या तुम्ही चित्र काढा. इडली सांबर 10 9 8 चिकन 7. अभिनंदन. चला हे घ्या, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you, sir. अभिनंदन. Thank you, sir. त्यांना द्या. या तुम्ही या. चला आता वेळ सुरू आहे. 10 9 मला येत नाही ना. बोलू नका. 8 मस्त काढलंय.
पाच काढा, चित्र काढा. 4 3 2 सब म्हणजे 1 वेळ बोलले ना ते, संपली. बोलले ना सर ते. काय सांगितलं? वटवाघूळ आणि घुबड दोघं बोलले. बोलले ना? हा, काय श्री लिहिलंय? गरुड होता. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता घरातले बोलणार आहेत. आपण कोण यांच्या? आई. आई. जावयाबद्दल सांगा. माझे जावई सर्व गुण संपन्न आहेत. सल्ला काय देणार मुलीला? तिला सांगेल मी, तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, जास्ती दगदग करू नको. मुलीच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे पहिली मुली सर्व्हिस त्या मुलीने ICICI बँकेत नंदुरबारला पत्करली. ही मुला समान आहे. आणि जावई असेच माझे 1 रुपयाचं 1 लाख करणारे आहेत. खूप समाधानी आहात. हो, खूप समाधानी, निर्व्यसनी आहेत ते. आणि खरोखर त्यांच्या म्हणजे ज्या बाबतीत ते त्यांच्या बाबतीत जे बोललो, दोघांच्या बाबतीत मी खूप आनंदी आहे, वा. समाधान आहे मला. द्या. माझी बहीण म्हणजे कोहिनूर हिरा आहे. जिथं जाते तिथं छाप पाडते. सगळ्यांनाच ती खूप आवडते. सगळ्यांना ती हवीशी वाटते. तसेच तिला तिचे जीवन सोबती पण भेटलेत. त्यांचं असं कपल आहे की कोणी म्हणत नाही यांचं अरेंज मॅरेज आहे, असं वाटते की ते लव्ह मॅरेज आहे. सगळ्या गोष्टीला ते तिला नेहमी सपोर्ट करतात. आणि तीही इवन एवढी ॲक्टिव्ह असते ती, कुठलंही असो, आता आपलं 8 मार्चचे फंक्शन असले एव्हरी इयर आपले, तिथेही तिचं पार्टिसिपेशन असतं. सगळंच म्हणजे ती पाककृती असते तिथंही ती तिचं हे सगळ्या करते. बाबतीत हो त्या हो उत्साही आहे. हो हो सगळं. आणि खूप पॉझिटिव्ह आहे. मी जी काय आहे आज तिच्यामुळे आहे. तिने मला खूप एन्करेज केलं आणि मला योग्य ते मार्ग दाखवले. आणि तसंच माझी जियाजी पण, म्हणजे माझं सगळं जे काही डिसिजन्स असतात ते दोघांवर असतात. म्हणजे माझं लाईफ लाईन हे दोघं आहेत. यांच्यामुळे मला बरंच काही असं शिकायला भेटलं. हो. मी त्याचा मोठा भाऊ आहे. हो. ती माझी वहिनी आहे आणि ती मित्रासारखी आहे. तो पण आमच्या घरातले 2 लोक डिसिजन घेतात, माझी मिसेस आणि एक तो. त्यांचं डिसिजनला कोणीही नाकारू शकत नाही. एवढे परफेक्ट ते डिसिजन घेत असतात. म्हणून दोघांवर आम्हाला खूप अभिमान आहे. अजून कोण? मी तिची एक ओळख करून द्यायची म्हणजे ती एक सक्सेसफुल वुमन आहे. जेव्हा 2006 मध्ये ती एरोलीला राहायला आली, तिला काही कारणास्तव वकिलीचा तिचा जॉब करता आला नाही. परंतु जेव्हा तिला लहान मुलांची खूप आवड आहे. तुम्हाला एक विशेष सांगेल की 1-2 महिन्याच्या मुलाला ती इतके ममत्वाने सांभाळत होती आणि तिला हे खूप आवडायचं. आणि तिने तारेवरची कसरत करून आज ऐरोलीमध्ये ती खूप नावारूपाला आलेली आहे. तिने नॉटी नट्स, नॉटी फॅट्स, वेगवेगळे ऑलिम्पिकचे वेगवेगळे क्लासेस आणि अगदी तारेवरची कसरत करत असते. पटकन मुलींना पण सोडवायला जाईल, घरी येईल, स्वयंपाक करेल आणि हे सगळं ती इतकं व्यवस्थितपणे पार पाडत असते. म्हणून मी तिची ओळख खरंच एक सक्सेसफुल वुमन म्हणून, एक सक्सेसफुल सिस्टर म्हणून, एक सक्सेसफुल वाईफ म्हणून मी तिची करून देऊ शकते. थँक्यू. मी म्हणेल जिजाजी, यू आर सो लकी की तुम्हाला शुभांगी सारखी सिरियसली इतकी छान गर्लफ्रेंड मिळाली. म्हणजे लोकांना अशी गर्लफ्रेंड नाही मिळत. तुम्हाला वाईफच्या रूपात अशी गर्लफ्रेंड मिळाली आहे. सुपर कूल जोडी, जबरदस्त. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? क्षमा मागायची असेल तर मी म्हणजे माझे जे गॉड, देव म्हणते, मी आई वडीलच म्हणते, माझ्या दृष्टीने तेच माझे देव आहेत, त्यांची मी क्षमा मागेल. सासूबाई, सासरे तर आता नाही आहेत. सासूबाईंची मी क्षमा मागेल की कधी मी सून म्हणून चुकली असे. आणि मोस्टली हिला मी जास्त संतापते कधी कधी हिच्यावर तिच्यावर, तर मी त्यांची क्षमा मागेल. बाकी मला नाही वाटत की मी काही म्हणजे चुकते. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? डेफिनेटली आईवडिलांची. सासू सासरे, आई बाबा सगळ्यांची क्षमा मागून झालेली आहे. दोघेही खूप एकमेकांवरती प्रेम करत आहेत, एकमेकांचा आदर करत आहेत. मिस्टरांची 100% त्यांना साथ आहे. आणि म्हणून वहिनी सुद्धा नेहमी धावत असतात. याच वेगाने कधीतरी घरात सुद्धा जेवण करतील असं एक सगळ्यांची इच्छा आहे. आणि इच्छा आहे असं मी म्हटलं, याचा अर्थ करायला पाहिजे असं काय नाही. प्रत्येक जण सुदृढ राहिला तर घरं सुदृढ राहू शकतात. आणि माझ्या मते घरातली माऊली सुदृढ असावी तर तो घरातला ऑक्सिजन असतो तो सगळ्यांना मिळत असतो. त्यामुळे सगळ्या माऊलींनी यांच्याकडनं, म्हणजे यांच्या वतीने मी सांगतो की सुदृढ राहा, आनंदात राहा आणि दिवसागणिक घरामध्ये आनंदाची कशी वाढ होईल यासाठी मी प्रार्थना करतो. या सुखाबरोबर नेहमी तुमच्या घरात आनंदाची वाढ होऊ दे ही मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबर
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.